नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. तिचं नाव आहे बाजार हस्तक्षेप योजना. आता ही योजना शेतकऱ्यांसाठी एक सुरक्षा कवच कशी बनते हेच आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता हा प्रश्न ऐकायला थोडासा विचित्र वाटेल, नाही का? कारण आपल्याला वाटतं की जास्त पीक म्हणजे जास्त उत्पन्न. पण कधीकधी परिस्थिती अगदी उलटी असू शकते. जरा विचार करा, बाजारात अचानक खूप जास्त बटाटे किंवा कांदे आले तर काय होईल? मागणी तर तेवढीच असते, पण पुरवठा प्रचंड वाढतो. आणि यामुळे काय होतं तर दर इतके कोसळतात की शेतकऱ्याला आपला माल अक्षरशः फेकून द्याव्या लागणाऱ्या किमतीत विकावा लागतो. यालाच डिस्ट्रेस सेल किंवा सोप्या भाषेत तोट्यात विक्री असं म्हणतात. मग शेतकऱ्यांसमोरच्या या मोठ्या समस्येवर सरकारचा उपाय काय? तर इथेच एक महत्त्वाची योजना समोर येते. बाजार हस्तक्षेप योजना म्हणजेच मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम, जिला आपण MIS म्हणूया. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा बाजारात एखाद्या नाशवंत पिकाचे भाव खूपच जास्त घसरतात तेव्हा सरकार या योजनेअंतर्गत पुढे येतं आणि शेतकऱ्यांकडून योग्य दराने तो माल खरेदी करतं. यामुळे होतं काय की शेतकऱ्यांचं मोठं नुकसान टळतं. आता प्रश्न येतो की ही योजना नेमकी कोणत्या पिकांसाठी आहे? तर ही योजना खास करून टोमॅटो, कांदा, बटाटा यांसारख्या नाशवंत पिकांसाठी बनवली आहे. म्हणजे अशी पिकं ज्यांना गहू किंवा तांदळाप्रमाणे किमान आधारभूत किंमत किंवा MSPचं संरक्षण मिळत नाही. तसं पाहिलं तर ही योजना काही नवीन नाहीये. याची सुरुवात झाली होती 1983 मध्ये आणि अगदी अलीकडेच तिला PM आशा नावाच्या एका मोठ्या आणि व्यापक योजनेचा भाग बनवण्यात आला आहे, ज्यामुळे तिची ताकद आणि व्याप्ती आणखी वाढली आहे. आणि हो, या योजनेबद्दलची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे केंद्र सरकार ही योजना स्वतःहून लागू करत नाही. जेव्हा एखाद्या राज्याला असं वाटतं की त्यांच्या शेतकऱ्यांना मदतीची खरंच गरज आहे, तेव्हा ते राज्य सरकार केंद्र सरकारकडे विनंती करतं आणि त्यानंतरच ही योजना सक्रिय होते. पण मग सरकार हस्तक्षेप करण्याचा निर्णय नक्की कधी घेतं? त्यासाठी काही ठोस नियम आहेत, ज्याला आपण समजायला सोपं जावं म्हणून 10% नियम असं म्हणू शकतो. मग हा हस्तक्षेप करण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी तपासल्या जातात? याचं उत्तर 2 सोप्या अटींमध्ये आहे. चला पाहूया त्या नेमक्या कोणत्या आहेत. पहिली अट आहे उत्पादनाशी संबंधित. समजा एखाद्या वर्षी नेहमीपेक्षा 10% किंवा त्याहून अधिक उत्पादन झालं तर सरकार हस्तक्षेप करू शकतं. साहजिकच आहे, कारण जास्त उत्पादनामुळे भाव कोसळण्याची शक्यता वाढते. आणि दुसरी अट किमतीशी संबंधित आहे. समजा उत्पादन जास्त नाही झालं पण बाजारातले भाव मात्र मागच्या हंगामाच्या तुलनेत 10% किंवा त्यापेक्षा जास्त घसरले तरीही ही योजना लागू करता येते. म्हणजे ह्या दोनपैकी कोणतीही एक अट पूर्ण झाली तरी सरकार मदतीसाठी पुढे येऊ शकतं. आता पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे पैशांचा. सरकार जेव्हा शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतं तेव्हा त्यात जो काही तोटा होतो तो नक्की कोण उचलतं? तर बघा, खर्चाची विभागणी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये होते. बहुतेक राज्यांसाठी हे प्रमाण 50-50 असतं. म्हणजे 50% तोटा केंद्र सरकार उचलतं आणि 50% राज्य सरकार. पण ईशान्येकडच्या राज्यांना थोडी विशेष सवलत दिली आहे. तिथे केंद्र सरकार तब्बल 75% वाटा उचलतं आणि राज्यांवर फक्त 25% भार येतो. आत्तापर्यंत आपण योजनेची कार्यपद्धती पाहिली, पण आता आपण या योजनेच्या खऱ्या महत्त्वाकडे वळूया. कारण ही योजना फक्त शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाहीये. तिचा परिणाम आपल्या सगळ्यांवर होतो. ही योजना अनेक पातळ्यांवर महत्त्वाची आहे. ती शेतकऱ्यांचं उत्पन्न तर वाचवतेच, पण त्यासोबतच बाजारात अचानक होणारी भाववाढ किंवा भाव घसरण रोखून ग्राहकांनाही मदत करते. महत्त्वाचं म्हणजे नाशवंत मालाची नासाडी टळते आणि पर्यायाने देशाच्या अन्न सुरक्षेला एक प्रकारची बळकटी मिळते. आणि हे विधान या योजनेचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. ही फक्त एक आर्थिक मदत नाही, तर संपूर्ण कृषी आणि अन्न पुरवठा साखळीमध्ये स्थिरता आणणारी एक अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. आजकाल हवामान बदलामुळे शेती आणि पिकांचं उत्पादन दिवसेंदिवस अधिक अनिश्चित होत चाललं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं संरक्षण करणं तर महत्त्वाचं आहेच, पण त्याचवेळी बाजाराचं संतुलन बिघडू न देण्याचं आव्हानही खूप मोठं आहे. या दोन्हींमध्ये योग्य तो समतोल कसा साधायचा हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा.